तब्बल 10 वर्षांनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया उत्सुकता व तणावपूर्ण वातावरणात पार पडली। सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेली ही प्रक्रिया सायंकाळी 4 वाजेपर्यंत तर काही ठिकाणी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होती। जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयांच्या लगत असलेल्या निवडणूक कार्यालयांमध्ये अर्ज छाननी करण्यात आली। कोल्हापूर शहरातील शासकीय गोदाम परिसरात करवीर तालुक्यातील 12 जिल्हा परिषद व 24 पंचायत समिती मतदारसंघांच्या उमेदवारांची छाननी प्रक्रिया पार पडली। छाननी दरम्यान अनेक उमेदवारांनी खबरदारी म्हणून आपल्यासोबत कायदा सल्लागार वकिलांना उपस्थित ठेवले होते। काही ठिकाणी जातीचे दाखले वेळेत न मिळालेल्या उमेदवारांनी सेवा केंद्रात दाखल्यासाठी केलेल्या अर्जांचे टोकन सादर केले। त्या टोकनची पडताळणी करून निवडणूक अधिकाऱ्यांनी पुढील प्रक्रियेस सुरुवात केली। येत्या 27 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे। या कालावधीत राजकीय हालचालींना वेग येणार असून विविध मार्गांनी राजकीय नेतृत्व आपले कौशल्य पणाला लावण्याची शक्यता आहे। माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष मतदानाच्या प्रचाराला खरी गती मिळणार आहे। आजचा अर्ज छाननीचा दिवस मात्र सर्वच उमेदवार व त्यांच्या समर्थकांसाठी तणावपूर्ण ठरला।